आजचा आपण व्हिडिओ या संदर्भात काढणार आहोत की बऱ्याच वेळा असे अनुभव येतात, नात्यामध्ये येतात, व्यवसायामध्ये, कामामध्ये येतात की काही लोकांमुळे ते काम बिघडलेलं असतं, ती परिस्थिती बिघडलेली असते. पण ती लोक जगाला असं दाखवतात ना की नाही, हिच्यामुळे झाले, या व्यक्तीमुळे झाले. म्हणजे एकतर ते तुमच्याबरोबर चुकीचं वागणार आणि लोकांमध्ये असं पसरवणार की तुम्ही चुकीचे आहात, ते जाऊन सिद्ध करणार. अशी काही एनर्जी येते का बघू दे. म्हणजे थोडक्यात आपण काही म्हणी आहेत, चोर तर चोर वर शिरजोर. हा बरोबर आहे. चोर तर चोर आणि वरती शिरजोर. पाहूयात अशा लोकांची एनर्जी, पाहूयात आज की चुका त्यांच्या हातून घडल्यात, काही निगेटिव्ह एनर्जी आहे, पण त्या गोष्टीचं खापर त्यांनी तुमच्या डोक्यावर फोडायचं असं. अशी काय निगेटिव्ह एनर्जी आहे, कोणत्या बाबतीत अशा घटना घडलेल्या आहेत, कोणत्या परिस्थितीमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, ज्यांच्या बाबतीत ज्यांना असं वाटत असेल की हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना असं वाटते की नाही, हा व्हिडिओ माझ्या ऊर्जेला मॅच होत नाहीये, तर त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्या. ज्यांना पर्सनल कार्ड रीडिंग हवं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर मला मेसेजेस करा. ओनली मेसेज, कॉल्स अलाउड नाही आहेत. ज्यांना टॅरो कार्ड रीडिंग चे क्लासेस करायचे आहेत, शिकायचे आहे, त्यांनी मला मेसेज करा. आत्ता अशी एनर्जी पाहणार आहोत की तुमच्याबरोबर त्या व्यक्ती चुकीचं वागल्यात, पण बदनामी मात्र तुमची, म्हणजे की हे तुमच्यामुळे झालेलं आहे असं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. अशा लोकांची एनर्जी आपण घेऊया. कार्ड कधी कधी असे इतके पडतात ना की असं वाटतं की हीच एनर्जी आज यायची होती, ते असं मला आज हे सांगायचं होतं. खूप सारे कार्ड्स आले, तरी पाहूयात परत. अशी कोणती एनर्जी, अशा कोणत्या घटना घडलेल्या आहेत, अशा कुठल्या व्यक्तीत काय झालं त्या परिस्थितीमध्ये, पाहूयात आपण. दाखवताना एक गोष्ट दाखवायची, करताना एक गोष्ट करायची, आणि त्याचं पूर्ण खापर की नाही, ह्याच व्यक्तीमुळे हीच व्यक्ती तशी आहे, असं करायचंय. लास्ट शफल. नाइट ऑफ वॉन्ड्स. खूप सारे कार्ड आहेत. ज्यांना असं वाटतंय की हो, हे माझ्या बाबतीत घडतंय किंवा घडलेलं आहे, तर नक्कीच त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्वामी ओम. आज गुरुवार आहे. आज दत्त महाराज स्वतः रीडिंगमध्ये आलेले आहेत. यासारखं नशीब ते काय आणि यासारखं भाग्य ते काय. अतिशय सुंदर एनर्जी, खूपच छान. जिथे सद्गुरू आहे तिथे चुकीची गोष्ट घडणारच नाही, आणि जरी घडली असेल तरी त्याचा न्याय हा होणारच. अगदी कधी कधी असं वाटतं की इथून तेच बोलतात. इथून अतिशय सुंदर. मी म्हटलं ना, जिथे सद्गुरू आहेत तिथे एक तर चुकीचं घडणार नाही, आणि जर घडलंच तर तिथे न्याय हा होणारच. हेच वाक्य माझ्या तोंडातून बाहेर पडलं होतं ना आत्ता. अतिशय सुंदर एनर्जी. वा. स्वामी श्री गुरुदेव दत्त. आज गुरुवार आहे, खूपच छान एनर्जी. दत्त प्रभू समोर आहेतच, रीडिंगमध्ये पण आलेले आहेत. द टावर, द मून. अमावस्या कालच होऊन गेली, अजूनही ती एनर्जी आहे. 6 ऑफ पेंटॅकल्स, 7 ऑफ कप्स, द हँगमॅन, 3 ऑफ वॉन्ड्स, 5 of cups, ace of wands, 7 of pentacles, page of swords, queen of pentacles, king of wands,
2 of Wands, 10 of Pentacles, 2 of Cups, 4 of Pentacles, Queen of Swords, negative energy, the Chariot, Temperance, 5 of Pentacles, 9 of Swords, King of Swords, the Sun. खूपच छान एनर्जी. 8 ऑफ कप्स, या एनर्जीमध्ये तर बिलकुल नाही जायचं, ह्याच्यातून बाहेर पडा. दी हाय प्रिस्टेस, पेज ऑफ कप्स, 10 ऑफ वॉन्ड्स. खूप सारी एनर्जी, खूप सारी एनर्जी. तर सुरुवात करूयात. हो, अशी गोष्ट झालेली आहे, जसं मी म्हटले. आता ती कुठल्या बाबतीत झालेली आहे? एकतर फॅमिलीमध्ये खूप छान कुटुंब, सुखी परिवार, छान एकत्र परिवार, अशी फॅमिली. तर त्या बाबतीत त्या फॅमिलीमध्ये ना काहीतरी काड्या करणारी लोक, कशावरून तरी, की आता चांगलं चाललंय ना त्यांचं, तर 2 गोष्टींमुळे. एक तर खूप छान मैत्री आहे, इतकं जवळचं नातं आहे त्या दोघांचं, समजूतदार आहेत, एकमेकांना समजून घेणारे आहेत, असं खूप छान चाललेलं आहे. मग काहीतरी त्याच्यामध्ये वाद निर्माण करून दिलाय, काहीतरी प्रॉपर्टीवरून वाद निर्माण करून दिलाय, आर्थिक परिस्थितीवरून वाद निर्माण करून दिलेला आहे. हो, अशा व्यक्ती आसपास की त्यांनी तो वाद निर्माण करून दिलेला आहे. त्यांनी ना असं क्रिएट केलं वातावरण, कसं तुमच्यामध्ये फूट पाडली, म्हणजे त्या घरामध्ये वाद कसे निर्माण केले 2 व्यक्तींमध्ये. जास्त करून आहे ना क्वीन ऑफ सोर्ड्स, एक असं स्त्री व्यक्तिमत्व असं आहे, निगेटिव्ह व्यक्तिमत्व आहे. स्त्री व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व आहे की ती लोक जास्त, आपण म्हणतो ना की कोणी तुमच्याच घरातलीच व्यक्ती आहे, नात्यातलीच व्यक्ती आहे. हे स्त्री व्यक्तिमत्व असं आहे की त्या घरामध्ये कसे एखाद्या गोष्टीचा वाद निर्माण करता येईल. समजा जर तिचा मुलगा असेल किंवा हिची मुलगी असेल, तर तिला कसं बढवून चढवून सांगायचं सगळं. म्हणजे असं काही सांगितलंय की तुझ्या फॅमिलीमध्ये किती समृद्धता आहे, म्हणजे किती पैसा आहे, तुझ्या जोडीदाराकडे किती पैसा आहे, किंवा तुझ्या सासऱ्यांकडे वडिलोपार्जित त्याची किती प्रॉपर्टी आहे, तरी सुद्धा तुझ्या हातात ते काही सत्ता देत आहेत का बघ. तुझ्या हातात तर काहीच नाहीये, म्हणजे नुसतं दिसायलाच आहे फक्त तुझं, पण ते तुझं नाहीच आहे, तुला काय त्याचा उपभोगच नाही घेता येते. म्हणजे ते कुठल्या दृष्टीने बघतायत माहितीये का त्याच्याकडे, की बापरे इतकं सारं आहे. मग ऐशो आराम, स्वतःच्या गरजा कशा भागवता येतील सगळ्या दृष्टीने, या दृष्टीने ते तुमच्याकडे बघतायत. आणि मग कदाचित ते होत नसेल, ती गोष्ट काढून घेता येत नसेल, मग ते कसं समोरच्याला सांगायचं की बघ एवढं असून सुद्धा काय फायदा आहे का त्याचा, त्या पैशाचा, मग काय उपयोग आहे. अशा गोष्टी एखाद्या बढवून चढवून मग त्या जो काही जोडीदार आहे, जे काही आहे, त्याच्याविषयी निंदा नालस्ती करायची. त्याच्याकडे आहे तरी तो देतच नाही, तो असा वागवतोय. त्यांनी म्हणजे लोकांमध्ये सांगताना कसं सांगणार, एक तर घरात वाद वेगळ्या गोष्टीवरनं, आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलाला काहीतरी वेगळं भडकवून, जास्त करून मुलीचीच एनर्जी आहे, तिला असं भडकवून देणार. कारण मुलाला कुठली आई भडकवून देईल ना, किती पैसा आहे तुझ्याकडे, असं नाही होत. तर आजची एनर्जी अशी आहे की खूप छान ते जोडी तशी व्हायला पाहिजे, एकमेकांना समजून घेणारी, चांगलं कुटुंब, सुखी कुटुंब, ते व्यवस्थित चाललं पाहिजे. पण हे स्त्री व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये असं दाखवतंय ना की त्याने असं सतत त्याला अशी टोचणी करावी की नाही, जे तुला मिळायला पाहिजे, किंवा हे तुझं व्हायला पाहिजे, किंवा ही प्रॉपर्टी तुला मिळायला पाहिजे, अशा काहीतरी गोष्टी सांगून त्याच्यामधून बरंचसं काही आउटपुट पाहिजे, म्हणजे त्याचा स्वतःसाठी काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. हा हेतू काहीतरी आहे. मग असं दाखवणार की बघ तुझे सासऱ्यांची त्यांची प्रॉपर्टी आहे, त्यांनी किती दिवस त्यांच्याकडेच ठेवायची आहे, ते म्हणतील तसंच चाललंय त्या घरात,
किंवा तुझी सासू आहे, तुझे सासरे आहेत, ते म्हणतील तसंच चाललंय त्या घरात, तुझं काहीतरी चाललंय का, तुझं कोण ऐकतंय का तिथं, तुझं काहीच नाही, तुझ्या हातात काही सत्ताच नाही, तुझ्या हातात अजून काहीच नाहीये, अशा काहीतरी गोष्टी सांगितल्या जातात. पैसे आहेत मग बघ, देतोय का तो तुला पैसे, तुला मनासारखं वागता येतोय का, आहे का तसे तुझ्याजवळ कपडा लत्ता आहे का, तसे तुझे दागदागिने आहेत का, तसा तुझ्यावर खर्च केला जातोय का. म्हणजे थोडक्यात आहे ना, त्या माणसाची प्रतिमा अशी करायची, एक तर ती व्यक्ती अशी दाखवतीये की छान व्यवसाय करणारी, काम करणारी आणि अगदी प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला आहे ना त्याच्या जबाबदाऱ्यांची, त्यांच्या कर्तव्यांची जाण आहे. मग तिचं व्यक्तिमत्व कसं दाखवलेलं आहे, असे खूप सारे कार्ड्स आलेत ना, तर ते कार्ड कुठे असं शोधावं लागतं मला. तर ते व्यक्तिमत्व असं आहे की त्याचं आहे ना पूर्ण कामाकडे लक्ष आहे, की आता माझी फॅमिली आहेत, माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, मला ते सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडायच्या. तर तुमचं लक्ष असं कामामध्ये. अशी बरीचशी लोक आहेत जी टोचण्या मारणारी आहेत आणि घरातलेच नातेवाईकच असतात बरं का, ते उगीचच त्रास देणार ह्या ना त्या कुठल्याही गोष्टीवरून, की ज्या गोष्टीला काहीही अर्थ नसतो. काम करताना सतत त्रास देत राहायचा, काम सुद्धा नीट करून देणार नाही, की बरं ही व्यक्ती काही काम करते, त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन जिथे तो बाबा काम करतोय, तो कष्ट करतोय, मेहनत घेतोय, तर तिथे जाऊन सुद्धा काही अफवा पसरायच्या, त्या लोकांमध्ये जाऊन सुद्धा काही सांगायचं, अशा काही घटना आहेत. आणि मग तो त्या माणसाला समोर त्याचा इतका त्रास, मग तुमची अशी एनर्जी होती की बापरे, मी हे करतोय हे कशासाठी. तुम्ही विचार करता ठीक आहे, हा पैसा आहे, हा मी कमवतोय, हे मी करतोय हे कोणासाठी करतोय, हे मी कशासाठी करतोय, तुमच्यासाठीच करतोय ना ते. अशी फक्त तो डामडौल, ती सत्ता मिळत नाहीये किंवा एखाद्यावर सत्ता, एखाद्यावर प्रभुत्व गाजवता येत नाहीये. थोडक्यात असं की पूर्ण कब्जा त्या घरावर किंवा त्या घरातल्या लोकांवर तो कब्जा करता येत नाहीये त्या स्त्री व्यक्तिमत्वाला. स्त्री व्यक्तिमत्वचे तिच्या हातात तिला सगळी सत्ता पाहिजे. तिचं म्हणणं असं आहे की मी म्हणेल तसं झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी, सगळ्या काही गोष्टी माझ्या हातात पाहिजे, प्रॉपर्टी वगैरे जे काही असेल ते माझ्या नावावर हवंय ना आता, अशा काही गोष्टी आहेत. मग ते झालं नाही, मग बाहेर काहीतरी वेगळंच, बाहेर असं करणार की ही व्यक्तीच मला त्रास देते, या व्यक्तींचं असं आहे की त्यांचंच चालतं घरात, मला त्यांचं सगळं ऐकावं लागतं, त्यांच्या नावाला काळिंबा पोचायचा. आणि तुमचं व्यक्तिमत्व इतकं शांत प्रेमळ. तुमचं काय झालं माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे तुम्ही मेहनत करताय, जीव तोड मेहनत करताय, तुमचं पूर्ण प्रामाणिकपणे तुम्ही काम करताय. जसं सांगितलं की जबाबदाऱ्यांची जाणीव आहे तुम्हाला, तुमच्या नात्याची जाणीव आहे, तिकडे तुमचं लक्ष आहे. मग त्या व्यक्तीचा स्वभाव असा आहे ना, मग ती व्यक्ती इतकी उदास होते या सगळ्या निगेटिव्हिटीमुळे. काहीच कारण नाही आहे तुम्ही या एनर्जीमध्ये जायचं. तुम्ही या परिस्थितीत असा विचार करताय, बापरे काय राहतंय माझ्या हातून, काय चुकतंय, म्हणजे इतकं सगळं मी करतोय, एक माझ्या फॅमिलीसाठीच करतोय ना मी, तर नक्की काय राहतंय माझ्या हातून, या विचारामध्ये एनर्जीमध्ये तुम्ही जाताय. बऱ्याचशा लोकांची घरं टावर मुवमेंट म्हणजे बरेचसे असे वादविवाद झाले. कशामुळे झाले, तर या हव्यासापोटी झालेले आहेत. हा हव्यास आहे, ही भौतिक सुख पाहिजे, पैसा पाहिजे, समोरचा माणूस देतोय तर मागणार मागणार, मला पाहिजे, प्रॉपर्टी आहे मला पाहिजे, माझ्या नावावर पाहिजे, मी म्हणते तसं झालं पाहिजे, मी म्हणतो तसं झालं पाहिजे, ती एनर्जी. आणि तुमची इतकी मानसिक अवस्था ना, तुम्ही खचून जाणार. तुम्ही फक्त त्या लोकांकडे बघताय की का ही लोक मला एवढी त्रास देत आहेत, मी काय करावं, आणि त्याचा गैरफायदा घेऊन ती लोक जास्त त्रास देत आहेत. तुमच्या भोळेपणाचा, तुमचा ऐकून घेण्याचा, एकनिष्ठ आहात, कर्तव्य, तुमची जबाबदाऱ्या तुम्ही योग्य रीतीने पार पाडताय, सगळं काही करताय, लक्ष देताय त्यांच्याकडं. खूप सारी एनर्जी तर या बाबतीतच आहे, खूप सारी एनर्जी आहे की असं फसवलं जाते. लोकांना मग उलट जाऊन सांगणार, काय सांगणार, नाही अहो घरात असं आहे ना, ह्यांचं सगळं ऐकायला लागतं, तिला किती काम करायला लागतं, तिला सगळ्यांची मनं जपायला लागतात, किती ह्या लोकांनी तिला नुसतं कोंडून ठेवलंय, तिला पाहिजे ते मिळत नाही, तिला तिची हाऊसमौज करता येत नाही, तिच्या मनासारखं तिला वागता येत नाहीये. वरती हे लांछन तुम्हाला, तुमच्या परिवाराला हे लांछन देणारी लोक आहेत ते.
आणि या गोष्टीचा तुम्हाला अतिशय त्रास होते, खूप त्रास होते. तुम्हाला असं वाटतंय की काय रे बाबा, कुठं चुकतोय मी, काय चुकतंय माझं, असं मन खातंय तुम्हाला. त्या एनर्जीमध्ये जाऊ नका. जस्टिसचं कार्ड निघालेलं आहे. मी एक सांगते, कोणीही समाजाला कितीही चांगला मी किती चांगली आहे किंवा मी किती चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू देत, ते दाखवू देत. एखादा व्यक्ती चांगले आहे तर चांगलीच आहे, पण जी वाईट भावनेने काही कृत्य करते, मला एक सांगा, समाज आहे तो फसेल, व्यक्ती फसतील. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये यश मिळेल की कसं, नाही का. त्या अशा लोकांना एक आसुरी आनंद असतो की कसं लोक आपलं ऐकतायत, म्हणजे विश्वास ठेवतायत की खरंच बाबा किती सोसावं लागतं ना हिला किंवा ह्याला किती सोसावं लागतं. पण एक सांगा, सद्गुरू आहेत, दत्तगुरू आहेत, ब्रह्मांड आहे, तिथे नीट जर तुम्ही कार्ड पाहिले ना, तिथे असा न्याय होतो, त्यांच्या डोळ्यावर कुठली पट्टी नसती. आंधळा न्याय तिथं होत नाही की जे तुम्ही दाखवणार आणि त्या गोष्टीवर ते न्याय करणार नाही. जे योग्य आहे ते योग्य आहे, जे अयोग्य आहे ते अयोग्यच आहे, असा न्याय त्या दरबारात होतो, सद्गुरूंच्या दरबारात होतो. आज सद्गुरूंची एनर्जी आहे, खूपच सुंदर, इतकं सुंदर वाटतंय ना, खूप छान वाटतंय. आज गुरुवार आहे, दत्तगुरू आहे, त्यांचा कृपाशीर्वाद आहे. व्यवसायाच्या बाबतीमध्ये ज्यांनी भागीदारीमध्ये स्वतःहून समोर येऊन त्यांनी स्वतःहून अशा संधी आणल्या, एखादा मित्र असेल किंवा तुम्ही असताल, चल आपण मिळून काम करूयात, किंवा तुम्ही एखाद्या समोरच्या व्यक्तीकडे गेला की चल आपण दोघं मिळून एखादं काम करूयात. पण मग ते काम करत असताना तिथे पण काही अशा गोष्टी घडल्या ना, समजा ज्या काही अडचणी, जे काही चांगले वाईट अडथळे येत गेले, काही व्यक्ती येत गेल्या, तर त्याच्यावर मात करून तुम्ही चाललाय पुढे, तुम्ही ते सगळं निपटून नेताय. पण तुमचा भागीदार जाऊन बाहेर काय त्याने सांगितलं, छे काय नीट चालत नाहीये, सगळं मीच बघतोय, हा तर काय बघतच नाही, नुसतं नावालाच आहे, किंवा ही तर काय बघतच नाहीये, सगळं मीच बघतीये. काय त्याचा फायदा आहे, मला अशा भागीदारीमध्ये राहायचंच नाही. वरती हा बोबाटा, म्हणजे फसवणार तुम्ही, काम करणार तुम्ही, प्रत्यक्ष तुमची एनर्जी तुम्ही लावली आहे, तुमचे एफर्ट्स अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही ते काम करताय. ठीक आहे, त्याच्यामधून पाहिजे तेवढं प्रॉफिट होत नाहीये, याचा विचार तुम्हीही करताय की कुठल्या गोष्टी अशा माझ्या हातून राहतायत का करायच्या, किंवा असं काय केलं पाहिजे याचा तुम्ही विचार करताय. पैशाला पैसा कसा जोडायचा, म्हणजे ती आर्थिक परिस्थिती कशी वाढवायची याचा तुम्ही पूर्णतः विचार करताय. पण हे करत असताना लोक कशी भेटतात माहिती का, अशा भागीदारीमध्ये अशी लोक आहेत ना, तुमच्या तोंडावर एक, आणि जे कोणी तुमचे भागीदार आहेत, ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करताय, त्यांच्या तोंडावर एक. आणि इथे काय चुका झाल्यात एक सांगू का, तुम्ही ज्यांना म्हणता ना की ही माझ्या अतिशय जवळची व्यक्ती आहे, हा माझा खरा मित्र आहे, किंवा हे माझं खरं नातं आहे, तुम्ही ना तुमच्या मनात कुठली गोष्ट ठेवत नाही, सगळ्या गोष्टी जाऊन समोर मोकळ्या करायच्या, काही का असे ना. घरामध्ये पण तेच झालंय बघ, आपल्याकडे एवढे मला एवढा पैसा मिळतो, तुम्ही एकदम क्लिअर, असं काही नाही की झाकू नये की मला इतका पगार आहे, नाही, पण मला पगार आहे एक 50-1,000, मी घरात एक 25-30,000च सांगतोय, असं तुमचं व्यक्तिमत्व नाही. तुम्ही आहात ते असे उघड आहात, निथळ आणि अगदी छान शुद्ध त्या प्रवाहाच्या पाण्यासारखे, एकदम काय म्हणतो आपण, पारदर्शक आहात. हे बघा, जे आहे, ही माझी परिस्थिती आहे, अशी आहे, हे जेवढं माझ्याजवळ आहे ते असं आहे. काम करताना पण असं होतंय, तुम्ही जे काम करणार आहात, जो काही निर्णय घेणार आहात, चला आता अशी परिस्थिती आहे तर मी हा निर्णय घेतोय, मग ते करायच्या आधी समोरच्याला सांगायचं. मग काही निगेटिव्ह व्यक्ती, याचा फायदा कोण घेतं, ज्या व्यक्ती अशा निगेटिव्ह असतात, अशी एनर्जी भरपूर असते लोकांमध्ये की नाही का, लचके तोडणं, त्यांना बघवत नाही ते. कामाच्या बाबतीत पण असं झालं की त्यांचं असं झालं की ही दोघं आहेत ना, किती समंजसपणाने एकमेकांना समजून घेत आहेत, एकमेकांचे विचार समजून घेत आहेत, एकमेकांना मदत करतायत कामामध्ये, आणि दोघं मिळून चांगलं काम करतायत. ते म्हणजे त्यांची चांगली प्रगती होतीये, त्यांना प्रत्येक बाबतीत यश मिळतंय, चांगली समृद्धी होतीये. मग अशा वेळेस अशा काहीतरी काड्या घालायच्या त्याच्यामध्ये, ह्याला एक सांगायचं, त्याला एक सांगायचं. आणि मग ज्याला आपण असं म्हणतो ना की हलक्या कानाचा, एक कुठली तरी व्यक्ती असते, सतत
सतत जर त्याच्याजवळ ती निगेटिव्ह ऊर्जा असेल ना, अशा व्यक्ती की त्याला भरवून चढवून सांगणार, म्हणजे नाही त्या गोष्टी सांगणार, मग तो भडकतो. मग त्यांनी बाहेर जाऊन असं की हा व्यवसाय हा माझ्यामुळे आहे, पण बघा ना, म्हणजे की तो काहीच करत नाहीये, सगळं मीच करायचं. मग मी एकटा करून करून किती काम करणार ना, माझं एकट्याचंच लक्ष आहे ते. मग ते नुकसान होतंय ते नकोय, मग त्याच्यापेक्षा मीच बाहेर पडला, नाही तर तो बाहेर पडला. नुकसान होतंय त्यांनी पाहिलं म्हणून तो मला एकट्याला सोडून बाहेर पडला. असं केलंय, कदाचित असंही झालेलं आहे. समजा तुम्हाला असं वाटलं असेल की वायसे वर्सा आहे. हे काही जण असे झालेत की बाबा मी एवढे एफर्ट्स घेतोय, ह्याला एवढं समजून सांगतोय, आहे त्या परिस्थितीवर, त्या अडचणींवर मी मात करतोय, त्याच्यातून मार्ग काढतोय, पण ह्याला त्याचं काहीच नाहीये. मग जर पटत नसेल तर आपण याच्यातून बाहेर पडलेलं बरं. मग अशी परिस्थिती निर्माण झाली की तुम्ही त्याच्यातून बाहेर पडला, ठीक आहे, जेवढं झालंय तेवढं ठीक आहे, ह्याच्यापेक्षा जास्त नुकसान होण्यापेक्षा आपणच ह्याच्यातून बाहेर पडावं, या विचाराने तुम्ही त्याच्यातून बाहेर पडला. मग त्यांनी सगळीकडे अफवा काय पसरवली, बघा ज्यावेळेस चांगलं चाललं होतं, चांगला व्यवसाय चालला होता, पैसा, त्यावेळेस हा माझ्याबरोबर होता, आणि आता थोडंसं व्यवसायामध्ये कमी जास्त झालंय, त्याचा पैसा मिळत नाहीये, तर हा माझं नुकसान करून लगेच बाजूला झाला. म्हणजे लांछन कोणावर, तर तुमच्यावर. अशा घटना आहेत, असंच झालेलं आहे. मग तुम्ही असा विचार करता, काय बाबा हे काम करताना मी कुठं चुकलो? तुम्ही या एनर्जीमध्ये, कारण तुमचं व्यक्तिमत्व ते. तुमचं व्यक्तिमत्व असं नाहीये भांडखोर, काय रे काय बोलला माझ्याविषयी, असं तुमचं व्यक्ती नाहीये. तुम्ही कशा व्यक्ती आहेत माहिती का, की असा विचार करणार, मी सगळा बोजा उचलतोय, मी सगळी काही माझी कर्तव्य पार पाडतोय, मी योग्य तिथे योग्य ते एफर्ट्स देतोय, मी तोंड देतोय ना त्या प्रत्येक परिस्थितीत, चांगल्या वाईट सगळ्या परिस्थितीला मी तोंड देतोय. एवढं करून सुद्धा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिक राहतोय ना मी, मग एवढं करून सुद्धा माझ्या वाट्याला असं काय यावं, ह्या विचारांमध्ये तुम्ही रात्र रात्र जागून काढता. दिवस तर जातोच, तो असा ओढून ताणून नेताय की चला आपल्याला हे काम करायचंय म्हणून ते काम करताय. ती पण मानसिक अवस्था कशी दाखवते, अशी दुःखी कष्टी अवस्था दाखवते. दुःखात असं काही नाही की छान हसत चेहऱ्याने तुम्ही ते काम करताय, नाही, एकदम दुखावलेल्या मनस्थितीत. मग ज्यावेळेस माणूस दमतो दिवसभर, त्याची मनस्थिती अशी शांत झोप लागायला पाहिजे ना, तर नाही. काम करून मग ती शांत झोप पण नाही, एवढं ओझं घेऊन सुद्धा, कष्ट करून सुद्धा, मग ती मानसिकता कशी अशी, झोपच नाही रात्रीची, कारण रात्री शांत झाल्यावर डोक्यात विचार, कुठं चुकलो मी, बरं झालं ते झालं, नुकसान माझं झालं, ह्याच्यामुळेच हे झालं, किंवा ह्यांच्या वागण्यामुळे मी बाहेर पडलोय, या परिस्थितीमुळे तुम्ही आहे ते सोडून गेलाय, आहे ते सोडून देताय तुम्ही या लोकांमुळे. पण त्याच लोकांनी तुमची बदनामी काय केली करतायत की तुम्ही तसे आहात. हा सोडून गेलाय, नुकसान होतंय ना म्हणून ह्याने भागीदारी सोडून दिली माझी, हा मला सोडून निघून गेला, असं लोकांच्या मध्ये तुमची वाईट प्रतिमा तयार करायची. लोकांना असून द्यायचं की हा किती वाईट आहे. न्यायाचं कार्ड आहे, दोन्ही तिन्ही कार्ड असे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे. तुम्ही लोकांना कितीही दाखवण्याचा प्रयत्न करा, किती असा बोबाटा करतायत बाहेर दुनियेमध्ये जाऊन, खूप बोबाटा करताय, असं ती बातमी आपण म्हणतो ना, एखादी बातमी अशी पसरवायची बाहेर जाऊन, लोकांपर्यंत कसे मेसेजेस पोचवायचे, कसं एक दुसऱ्याला कसं सांगायचं की ह्यांनी मला कसं फसवलंय, ह्यांच्याकडे कसं आहे ते कसं दाखवलंय, जसं बोलले होते ना, जसं दाखवलं ना तसं नाहीच आहे, या व्यक्ती तशा नाहीच आहे, हे अशा अफवा पसरवायच्या. बापरे, एनर्जी इतकी वाईट, किती कशा प्रकारची लोक असतात, कशी नकारात्मक लोक असतात. बरं, ती लोक तशी वागून ते अशा लोकांच्या वाट्याला येतं ना, की ज्या लोकांना ना फक्त प्रामाणिकपणे काम करायचंच माहिती, की ज्या लोकांना फक्त एवढंच माहिती की आपल्या जबाबदाऱ्या आपण कशा पार पडायच्या, आपली कर्तव्य आपण कशी पार पडायची. आपण ज्या वेळेस समोरच्याला शब्द दिला आहे की मी तुला साथ देईल, तर त्या व्यक्तीची साथ कशी द्यायची, एवढाच विचार त्यांच्या डोक्यात, आणि त्यांच्याच वाट्याला असं येतंय,
त्यांच्याच आसपासचे लोक, घरातलीच लोक, नातेवाईक लोक अशी करतायत. त्याच्यामुळे ना तुम्हाला एक असं गिल्ट आलंय. तुम्ही या एनर्जीमध्ये गेलाय ना आता, की इतकं सगळं करून सुद्धा काय मिळालंय मला, काय काय मिळालंय, मी कुठं चुकलोय आणि मला काय मिळालं, ह्याचा त्रास तुम्ही करून घेतलाय. या एनर्जीमध्ये बिलकुल नाही जायचं, अजिबात नाही जायचं. खूप चुकीची एनर्जी, त्रास होणार, मान्य आहे मला, अगदी मान्य आहे. सगळं सोडून तुम्हाला आहे ना विनाकारण त्याच्यातून जावं लागतंय, विनाकारण. कारण का ज्या गोष्टी आहेत त्या तर नाही, ज्या नाही आहेत ते क्रिएट करून नाही, ते बाळण तुमच्यावर, बाळण म्हणजे आळ म्हणतो आपण, आणि एखाद्या नावा म्हणजे निंदा नालस्ती करायची, त्याचा अपमान करायचा त्या व्यक्तीचा. ती जी व्यक्ती तशी नाहीच आहे, तिच्या नावाचा तसा बोबाटा करायचा म्हटल्यावर अशी परिस्थिती होणारच त्या माणसाची, का नाही होणार. खूप अतिशय अंतर्बाह्य तुम्ही असे हादरून गेलेले आहात. अतिशय वाईट एनर्जी. दोन्ही कार्ड्स कधी पण बघा, कार्ड्स असे असतात, कधीच असं होत नाही या डेकमधून वेगळे कार्ड आलेत, या डेकमधून वेगळे कार्ड आलेत, नाही. तीच एनर्जी, थंडरबोल्ट आणि टावर मुवमेंट. म्हणजे स्वतःच्याच व्यक्तींनी, जवळच्याच व्यक्तींनी, की ज्यांच्यावर विश्वास ठेवून पुढे पावलं टाकली, त्याच व्यक्तींनी फसवलं. त्यांच्यामुळेच होत्याचं नव्हतं होतंय, त्यांच्यामुळे नुकसान होतंय. पण एवढं होऊन सुद्धा त्या व्यक्ती जगात पसरवताना काय पसरवता येत नाही, हीच व्यक्ती कशी चुकीची आहे, ह्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय. या निगेटिव्ह एनर्जीमध्ये बिलकुल नाही जायचंय, अजिबात. तुम्ही जितकं जास्त अशा निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाणार ना, ही लोक तुम्हाला जास्त त्रास देणार, खूप त्रास देणार ही लोक तुम्हाला. मला असं म्हणायचं की तुम्ही त्या लोकांना तसं चान्स द्यायचा आहे, आ बैल मुझे मार ये, म्हणजे ते जितके जास्त देणार तुमची मानसिकता तेवढी ढासळणार, आणि त्यांना तेच पाहिजे, तेच पाहिजे. ते त्यांना माणूस काहीतरी अशा मानसिक अवस्थेमध्ये जाऊन जे मग घ्यायचं नाही असे चुकीचे निर्णय घेतो माणूस. कार्डची एनर्जी दाखवते तुम्हाला कशी येते दुसऱ्या डेकमधून सुद्धा. तीच एनर्जी, सेम कार्ड, सेम. शफलच करते आणि मी असं नाही की बघून कार्ड काढते, शफल होऊन ती एनर्जी बाहेर पडते. एकच सांगते, तुम्ही जितकं जास्त निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाल ना, तेवढी ही लोक तुमचा जास्त फायदा घेणार आणि तुमचं नुकसान होणार. तुमच्या हातून चुकीचे निर्णय घेतले जाणार. आता सर्वस्वी तुमच्यावर आहे की तुम्हाला ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं आहे, ते सगळं तुमच्या हातात आहे. खूप एनर्जी. कसं व्यक्तिमत्व आहे तुमचं, एकदम छान व्यक्तिमत्व आहे, क्रिएटिव्ह व्यक्तिमत्व आहे. फक्त काम करणे, मग त्याच्यातून पैसा कमवणे, प्रसिद्धी कमवणे, स्वतःची वाढ करून घेणे, एवढ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तुम्हाला परवा नाही. एखादी व्यक्ती जर अशी जर म्हटली ना की हे मी केलंय, म्हणजे त्या कामाचं क्रेडिट ती लोक घेतात, तुम्हाला त्याची परवा नाही, काहीच गरज नाही. तुम्हाला असं वाटतं इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे ना, की तुम्हाला असं वाटतं आपल्याला माहिती आहेत ना की आपण ह्याच्यासाठी कष्ट घेतलेत आणि जी अशक्य गोष्ट आहे ती आपण सिद्ध केली, बास. आपल्या मनाला माहिती आहे ना, बास, जगाला सांगायची गरज नाही. बघा, खूप या मनस्थितीमध्ये जात आहे. तुमची मनस्थिती खूपच आत्ता अशी हालाखीची झाली आहे. का झाली आहे तर जवळचंच फ्रेंडलीनेस, अशा गोष्टी, अशा व्यक्ती की ज्यांना तुमची नस माहिती, एखाद्याची दप्ती नस पण त्याला माहिती असते, इतकं त्या व्यक्तीला माहिती असतं. म्हणजे इतके एकरूप असतात तुम्ही, इतके जवळच्या व्यक्ती, त्याच व्यक्तींनी दगा दिलेला आहे, त्याच व्यक्ती या एनर्जीमध्ये. अहंकार माणसाचा काय आहे तुमच्याजवळ आत्ता, तुमच्या हाताला आत्ता असं झालंय ना की बाबा पुस्तकी ज्ञान नाही, अनुभवाचं ज्ञान इतकं झालंय, इतके श्रीमंत झालेत ना, इतके चढ उतार तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता पाहिलेले आहेत, अतिशय चढ उतार पाहिलेले आहे. भूतकाळामध्ये काय, का माझ्या हातून चूक झाली, मी काय निर्णय घेतले, या एनर्जीमध्ये आहात. तो पास्ट आहे, तो घडून गेलेला आहे, पण त्याचं काय म्हणतात ना, भोगावे लागत आहेत त्याच्या. नाही, खूप शक्ती आहे, आदिमायाची, ब्रह्मांडाची शक्ती, ह्याच्यातून सुद्धा आज ते कार्ड आलं. अगदी
जगदंब स्वामी ओम सद्गुरू. काय बोलू ह्याच्या पुढे? काहीच बोलावं असं वाटतंय की काहीच बोलू नये, काहीच बोलू नये. आता सगळं ह्यांच्यावर सोडून द्या. हे बघा, कितीही परिस्थिती वाईट असली आणि कितीही लोकांनी बोबाटा केला ना तरी ह्यांच्यासमोर नाही हो, काहीच नाही चालत. फक्त एवढंच होतं की त्या समोरच्या व्यक्तीला कळत नाही त्याच्या आयुष्यामध्ये जे काही चढउतार येणार आहेत ना त्याच्या केलेल्या कृत्याचे, त्याला जो काही न्याय, त्याला जे काही सामोरं जायला लागणार आहे भगवंताच्या समोर. आपल्या दुनियेत नाही, पृथ्वी तलावर कायद्याने तो तुमच्यावर कुरघोडी करेल, तुमच्या जवळचं आहे ते काढून घेईल, असले काही उठाठेवा करेल आणि त्याचा आसुरी आनंद मिळवेल. पण याच्या दरबारात गेल्यावर, यांच्या समोर गेल्यावर काय होणार आहे? त्या न्यायामध्ये काय करता येणार आहे का? ती जी काही परिस्थिती असते ना त्यावेळेस मग माणूस इतकं समोरच्याला ते हादरवून सोडतात ना, जेवढं त्यांनी दुसऱ्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण केलीत ना त्याच्या आयुष्यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक व्हायला सुरुवात होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जशी आता तुमची परिस्थिती, काय बाबा कुठं चुकलो मी, म्हणजे प्रामाणिक राहिलं ते चुकलो, एकनिष्ठ ह्याला मदत केली ते माझं चुकलं, माझं काय चुकलं, जशी तुम्ही तुमची आता चूक शोधताय. अरे किमान तुमची बुद्धी तरी तेवढी शाबूत राहतीये, सुचतंय तरी काहीतरी. त्यांची म्हणजे बुद्धीच भ्रष्ट होऊन जाती. त्यांचं असं होऊन जातं की संपलंच, म्हणजे काही कळतच नाही. ते असं विचारलं काय होतंय, काय चाललंय, ह्या गोष्टीच त्यांना कळत नाही. कारण का तिथे असा न्याय होतो, तो न्यायाचा पगडा इतका जोरात असतो की ते समोरच्याला कळून सुद्धा देणार नाहीत की बाबा काय. चला, अतिशय वाईट एनर्जी आहे. फक्त एकच सांगते अशा लोकांच्या अफवांना, त्यांच्या निगेटिव्ह ऊर्जेला, त्यांच्या बोलण्याला तुम्ही जितकं जास्त बळी पडाल, अशा लोकांसमोर तुम्ही जितकं जास्त नमतं घ्याल त्यांच्यासमोर, की जिथं काहीच गरज नाही आहे तुम्हाला नमतं घ्यायची, ती लोक तुम्हाला जास्त त्रास देतील, तिथे तुमचं जास्त नुकसान होईल, तिथे तुमचे जास्त चुकीचे निर्णय जातील. तर तुम्हाला गरज आहे आत्ता तुमची एक तर मानसिक स्थिती आत्ता पूर्णतः बदलली पाहिजे. तुम्हाला या स्थितीतून पूर्णतः बाहेर यायचं आहे. सद्गुरूंचे आभार माना, त्यांच्यासमोर बसा. ते नक्कीच तुमच्यासमोर अशी माणसं पाठवतील, तुमच्या मदतीला माणसं पाठवतील, ते तुम्हाला स्वतःला मदत करतील. या परिस्थितीतून बाहेर पडा. सगळ्यात महत्त्वाचं एक करा, त्या मानसिकतेतून बाहेर पडा. मी कुठं चुकलो, माझ्याच हातून असं का झालंय, याच्यातून पहिल्यांदा बाहेर पडा. मगच तुम्ही या निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडतात. जोपर्यंत तुम्ही तुमची मानसिक अवस्था बदलत नाही तोपर्यंत या निगेटिव्ह एनर्जीमधून तुम्ही कधीच नाही बाहेर पडणार. तुम्हाला समोर मार्ग दिसणारच नाही. निगेटिव्हिटीतून बाहेर पडा. माझं चुकलंय, माझं काहीतरी चुकलंय, या एनर्जीमधून बाहेर पडा. अनलाइकली जे योग्य नाही आहे ना तुमच्यासाठी, जे योग्यच नाही, ज्या गोष्टी योग्य आहे का, अशी नकारात्मक लोक, त्यांच्यासमोर तुम्ही नतमस्तक होणं, त्यांच्यापुढे तुम्ही विनाकारण स्वतःचे हार मारणं अजिबातच नाही. जो काही निर्णय, मी म्हटलं खूप चुकीचे निर्णय घेतले जातात ज्यावेळेस माणूस निगेटिव्हमध्ये असतो. तुम्ही काय निर्णय घेताय ह्याचा विचार करा. म्हणजे अशा व्यक्ती जर असतील संसारामध्ये, भागीदारीमध्ये, की जे तुमचा अपमान करतायत, तुमच्या फॅमिलीचा अपमान करतायत, तुमचं नुकसान होतंय, ती व्यक्ती हर तऱ्हेने तुम्हाला त्रास देते. फक्त तीच व्यक्ती नाही, अशा खूप साऱ्या व्यक्ती की ज्या ते त्यांना जोड देत आहेत. आणि मग तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतंय नाही, आज न उद्या कधीतरी चांगलं होईल, कधीतरी ह्याला सद्बुद्धी येईल, कधीतरी हिला सद्बुद्धी होईल, आपलं चांगलं होईल. तर मग त्यांच्याबरोबर तसंच राहण्याचा निर्णय घेताय का? तर नाही. तुम्ही जो काही निर्णय घेताय ना त्याच्यावर तुम्हाला विचार करण्याची खूप गरज आहे. जोपर्यंत तुम्ही निगेटिव्हिटीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला ते रस्ते दिसणार नाहीत. मी सारखं सांगते, स्वतःवर विश्वास ठेवा. इट्स अप टू यू. पूर्ण अक्षरशः आत्ताची परिस्थिती आहे ना पूर्ण तुमच्या हातात आहे. ती परिस्थिती तुम्हीच तुमच्याच हातात आहे की याच्यातून बाहेर कसं यायचं आहे ते. तुम्ही इतके मानसिक खचलेले राहताय, मग त्या लोकांना तुम्ही आणखी निगेटिव्हिटीला प्रोत्साहन देताय. मी म्हटलं ना, आ बैल मुझे मार, अजूनही तुम्ही त्याच एनर्जीमध्ये राहताय. कशासाठी? काहीच गरज नाही.
येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ही परिस्थिती नक्की बदलेल. कधी बदलेल? ज्यावेळेस तुम्ही स्वतः बदलताल, तुम्ही घेतलेले निर्णय तुम्ही बदलताल. एकदा तुम्ही काय निर्णय घेताय त्याच्यावर विचार करा. जे तुम्ही वागताय त्याच्यावर विचार करा. निगेटिव्हिटीतून बाहेर पडा. आधी तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये बदल घडवा. मगच तुम्हाला जे हवं आहे ते बदल तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ते बदल येणार आहेत. आधी तुम्हाला बदलायची गरज आहे. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायची गरज आहे. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास ठेवायची गरज आहे की नाही, हे आहे ती ही पूर्ण निगेटिव्हिटी माझ्या आयुष्यातून जाऊ दे. जे काही येणारे दिवस आहेत ते खूप छान असणार आहेत. या गोष्टीवर तुमचा विश्वास पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि आत्ताची वेळ योग्य नाही आहे. आत्ता आहे ती परिस्थिती नक्कीच चांगली नाही आहे. ते दिसतंच आहे. ती कशा लोकांनी वेढलेली परिस्थिती आहे. ती परिस्थिती नक्कीच सुधारणार आहे. लवकरच सुधारणार आहे. 1 वर्षाच्या आतमध्ये खूप छान होईल तुमचं. व्यवस्थित असं सुरळीत रांगेला लागलेलं असेल. काही महिन्यांमध्ये परिस्थिती बदलायला सुरुवात करणार आहे. मदत घ्या. ब्रह्मांडाला प्रश्न विचारा. देवदूतला, हेल्पफुल पीपल जे तुम्हाला मदत करतील ह्या परिस्थितीतून बाहेर यायला, अशा विश्वासू लोक, एंजल्स स्वतः पाठवतायत तुमच्या आयुष्यात. त्या लोकांना, अशा लोकांची मदत घ्या. तुम्ही एकटे असताल तर अजिबात त्या एनर्जीमध्ये बाहेर येणार नाही. येस, तुमच्या आयुष्यात खूप चांगलं काहीतरी घडणार आहे. हे येणारं हे बाळण नक्कीच मिटलं जाणार आहे. लोकांना पण कळेल खरी परिस्थिती काय ते. नक्कीच या गोष्टी घडतील. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला यश हे मिळेलच. तुमच्या कामात जे काही तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्हाला तयार राहायचं आहे येणाऱ्या बदलांसाठी. काही निर्णय असे आहेत की ते परिस्थितीनुसार घ्यावे लागत आहेत. तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागते. काहीतरी सोडून द्यायला लागणार आहे. हे बदल तुम्हाला स्वीकारायचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला तयार राहायचे. ठीक आहे, मनापासून ते स्वीकारा की नाही आहे, मला ह्याच्यातून बाहेर पडायचे. ह्या खूप क्लिअर मेसेज आहे. स्वतः सद्गुरू सांगतायत. आज ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वतः सद्गुरू सांगतायत की बाबा, या निगेटिव्हिटीतून बाहेर पड. तुझ्यासाठी खूप काही छान आहे, योग्य आहे. आणि जे लोक तुझ्याबरोबर चुकीची वागलेली आहेत त्यांचं काय करायचं ते माझ्यावर सोड. तो न्याय, तो निर्णय तो माझा असेल. श्री गुरुदेव दत्त. स्वामी ओम. सद्गुरूंचं नाव घ्या. दत्तगुरूंना आवाज द्या. त्यांना शरण जा. नक्कीच ते तुम्हाला मार्ग दाखवतील.